नमस्कार सर्वांना। रेसिपी ऑफ नेचर या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचे स्वागत करीत आहे। बघा, आज मी तुम्हाला नवीन अशा रानभाजीची ओळख करून देणार आहे। कुरडूची रानभाजी कशी असते याला बघा, हे असे फुलं येतात। ही पण खूप पौष्टिक असते। या रानभाजीला काही भागामध्ये कुरडू म्हणतात, काही भागामध्ये कोंबडा म्हणतात, तर काही भागामध्ये म्हणजे आमच्याकडे याला खुकुरडा म्हणतात। या भाजीची ओळख म्हणजे बघा, हे असे याला पांढरे तुरे येतात आणि ही भाजी आपल्या शरीरासाठी पण खूप पौष्टिक आहे। या भाजीला आपण धुवून घेऊ आणि याची छान भाजी बनवू। यामध्ये आपल्या शरीरासाठी कोणते आवश्यक गुणधर्म आहेत ते आपण बघूया। असे हे अतिशय पोषक गुणधर्म असलेली कुरडू किंवा कोंबडा रानभाजी आपण नक्कीच खाल्ली पाहिजे। या तर मग बघू आपण रेसिपी। बघा, ही भाजी आता धुवून घेतली। याला आता मी अशी बारीक बारीक चिरून घेते। ही भाजी मी छान धुवून चिरून घेतलेली आहे। याकरिता बघा, 2 मोठे कांदे चिरून घेतले, एवढी मिरची घेतली, एवढ्या लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे। कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे। त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालते, पाव चमचा मोहरी, लसूण, कांदे। याला आता 2 मिनिट परतून घेऊ। कांदे छान परतले आहे। यामध्ये हिरवी मिरची घालत आहे। हिरवी मिरची आता 2 मिनिट परतून घेऊ। पाव चमचा हळद, यामध्ये ही धुतलेली भाजी घालू। यामध्ये बघा, चवीपुरते मीठ घालत आहे। त्याच्यावर झाकण ठेवून शिजवून घेऊ 5 ते 7 मिनिट। बघू आपण भाजी कशी झाली तर। बघा, आता भाजी ही थोडी शिजलेली आहे। यामध्ये मी थोडं बेसन घालत आहे। बघा, आता बेसन इथे छान मिक्स झालेली आहे। ही शिजण्यासाठी आपण थोडं पाणी घालू। बघू आपण ही भाजी आता कशी झाली तर। ही भाजी पूर्ण शिजलेली आहे। पालेभाज्या या लवकरच शिजतात। बघा, ही खायसाठी आता तयार झालेली आहे। खायला खूप चवदार लागते आणि शरीरासाठी खूप पौष्टिक आहे। त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ बघून तुम्ही पण अशी कुरडू किंवा कोंबड्याची भाजी बनवून नक्की खा। व तुम्ही तुमच्या भागामध्ये या भाजीला काय म्हणतात ते सुद्धा मला कमेंटद्वारे नक्की कळवा। व माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा। धन्यवाद।